आज मंडळी मी तुमच्यावर बंगालची अतिशय फेमस असलेली भापादोईची रेसिपी शेअर करत आहे। चवीला अतिशय भन्नाट असणारी ही रेसिपी अगदी 2च साहित्यामध्ये आपण तयार केलेली आहे। भापादोई तयार करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम 1 किलो इतकी दही घ्यायची आहे। आता एका बाउलवरती स्ट्रेनर ठेवून कपडा ठेवायचा, दही आपल्याला छानपैकी या पद्धतीने कपड्यामध्ये ॲड करायचे आहे आणि त्यामधला एक्सेस वॉटर आपल्याला या पद्धतीने आता दाबून दाबून काढून घ्यायचा आहे। आता आपल्याला दहीवरती एकदम जडसर वस्तू ठेवून छानपैकी 20 मिनिटांसाठी साईडला ठेवायचे आहे। हे बघा 20 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता दहीमधलं बहुतेक पाणी आता निघून गेलेलं आहे। आता तयार केलेलं घट्टसर दही आपल्या बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं आहे। श्रीखंडसाठी जसं आपल्या दहीचा चक्क लागतो तसंच आपल्याला एकदम घट्टसर दही लावायचे आहे। दुसरा इन्ग्रेडियंट आपल्याला इथे अमूलचं कंडेन्स मिल्क ॲड करायचं आणि 1 चमचा विलायची पावडर टाकून मिक्स करायचं आहे। हे बघा भापादोईचं मिश्रण तयार झालेलं आहे। तुम्ही हा श्रीखंड बनवून देखील सहज खाऊ शकता। आता केक टिन घेतले, त्यामध्ये बटर पेपर लावायचा आहे। बटर पेपर नसेल ऑइलने डस्टिंग करा आणि तयार केलेल्या भापादोईचं मिश्रण या पद्धतीने ॲड करायचं आहे। नंतर या पद्धतीने टिनला 2 ते 3 वेळा टॅप करायचा आहे। आता भापादोई वाफवण्यासाठी हाय फ्लेमवरती पॅन ठेवून पॅनमध्ये 1 लिटर पाणी ॲड करायचं आहे। नंतर पाण्याला उकळी आली की स्टँड किंवा प्लेट या पद्धतीने अरेंज करून देऊन केक टिन ठेवायचं आहे। नंतर केक टिन या पद्धतीने फॉईल किंवा प्लेटने कव्हर करून देऊन लीडने कव्हर करायचं आहे आणि 20 मिनिटांकरता हाय फ्लेमवरती भापादोई कुक करायची आहे। हे बघा 20 मिनिटांनंतर लीड आणि प्लेट काढायचं आहे। भापादोई या पद्धतीने टूथपिक किंवा चाकू टाकून चेक करायचं आहे। एकदम क्लीन निघलेली टूथपिक, भापादोई रेडी आहे। आता भापादोई पूर्णपणे थंड करून 20 मिनिटांकरता फ्रीजरमध्ये सेट केलेली आहे। नंतर प्लेटमध्ये या पद्धतीने काढलेली आहे। हे बघा मंडळी किती इझिली भापादोई रिमूव्ह झालेली, नंतर बटर पेपर देखील काढायचा आहे। सो डिलिशियस भापादोई रेडी आहे। आता आपण याला ड्रायफ्रुट्सनी गार्निशिंग करणार आहोत। गार्निशिंग करणं ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर गार्निशिंग करा, नंतर असंही तुम्ही खाऊ शकता। अतिशय चवीला अप्रतिम तयार होते, नक्की तुम्ही ट्राय करून बघा। हे बघा किती ब्युटिफुल भापादोई दिसत आहे, अगदी बघता क्षणी खाण्याचं मन करेल। जर मित्रांनो तुम्हाला 2 साहित्यात तयार होणं हे डिलिशियस मिठाई आवडली असेल नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा। तसं आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूलाचे बेल आयकॉन ते प्रेस करा विसरू नका। काय मग ट्राय करून पाहताय ना ही रेसिपी, नक्की ट्राय करून बघा। चला मंडळी पुन्हा भेटूया। हर हर महादेव।